जोरात जोरात इकडे बापरे पिया बाहेर आल्यावर कळतंय ग थंडी किती आहे. काय झालं थंडी आहे ग. ये आपण मॉर्निंगला आपला बाल्कनीचा टूर देऊया पटापट. येतेस का. हे बघा पिया ये ना पुढे. तू पुढे 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 ना आधी. थंडी वाजते अगं. पाय पाय खाली ठेवलं ना की मग थंडी वाजते. बरं चल फक्त तुला करून आन्सर द्यायचंय. कसं वाटतंय तुला आपण जातोय तर फिरायला. ऍक्च्युली आपण एक वेळा गेलोय तिकडे फिरायला है ना. पण पिया एक्साइटेड आहे बिकॉज ऑफ तिला म्हणू सोबत खेळायला तिच्या मागे मागे फिरायला तिला खूप आवडतं है ना पिया. लेट्स सी आजचा दिवस कसा जातो. आपण किती एन्जॉय करतो है की नाही. आणि ही माझी मस्त बाल्कनीतली फुलं. अजून आमच्या अंघोळ बाकी आहे. 6:15 झाले. पियाला न उठवता पिया एक्साइटमेंटमध्ये उठली आहे. रात्रीच तिने मला सांगितलं होतं मम्मा मला तू उठशील तेव्हाच उठवायचं नाहीतर तू सगळं करून घेते आणि मग मला उठवते. पण तिला उठवायची गरजच नाही पडली मला बिकॉज ऑफ फक्त एक्साइटमेंट. चला मग आता आम्ही पटपट आवरतो. आवरून झालं की मग मी तुमच्यासोबत शेअर करते. झालं बघून. चला मग आमची मस्त अशी तयारी झालेली आहे. पिया दिसते का तू. उडी मार नाही तर मला नाही माहिती तू दिसते की. चला तर आमची मस्त अशी तयारी झालेली आहे आणि पिया नेहमीप्रमाणे एक्साइटेड आहे. चालायचं मग. चला. पियाला मी सांगितलं की पोणी घाल असं पण पिया ऐकत नाही. आणि आजचं बाय द वे हे तिची चॉईस आहे की काय वेअर करायचंय तिला. तिने रिंग पण घातली. हा रिंग पण घातली हातामध्ये. ऍक्सेसरीज मध्ये मी तसं काही जास्त वेअर करत नाही पण माझ्या मुलीला खूप जास्त जे आहे ते अशा पद्धतीची हौस आहे. मला पण ती ऍडवाइस देत होती की मम्मा याच्यासोबत तू दुसरं पण ट्राय करून घेऊ शकते. पण मी तिला सांगितलं की आपल्याला पुन्हा कुठेतरी फिरायला जायचंय तर ते राहू देऊयात आणि मी हेच घालते. तर मी अशा पद्धतीचं आहे तर तयार झाली. आय होप मी पियापेक्षा छान बेटर दिसत असेल. नाही कॉन्फिडन्स किती आहे. हे सगळं तुझ्याकडून म्हणून घेऊन घे. देशील ना. कुछ भी नाही. चल मग जायचं का. मी पोणी घालू का. बेचावर पोणी छान दिसेल ना. नाही तू मी छोटी बच्चीच आहे. जाऊ कम्फर्टेबल किंवा आपण निघलं की लावा. चलो फक्त मीच नाही तो प्रत्येक क्रिएटर ज्याला अशा पद्धतीने लोक जे आहेत ते भेटतात ना त्याला खूप आनंद होत असेल. मला इतकं छान वाटलं ना. आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवातच केली होती आणि नेहमीप्रमाणे जे आहे ते कोणीही आधी पियाला बघतं पियाला ओळखतं आणि मग जे आहे ती माझ्यापर्यंत पोहोचत असतात. तर मला हे काही काकू मिळालेल्या होत्या आणि सगळ्यात जास्त ना त्यांची मुलगी होती जी गाडीत बसलेली होती आणि ती तिकडून धावत धावत येत होती माझ्याशी बोलण्यासाठी. मला इतकं छान वाटत होतं ना. सगळ्यांशी मस्त बोलणं झालं आमचं आणि ते कुठेतरी साखरपुड्याला जात होते. आय थिंक त्यांच्या बहिणीच्या मुलीचा साखरपुडा होता आणि ही जी आहे ना जॅकेट घालून तर ती माझे व्हिडिओ रेग्युलर बघते आणि तिलाही भेटून म्हणजे खरंच खूप छान वाटलं. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून ना म्हणजे मी कधी विचार केला नव्हता की असे लोक मला जे आहेत ते आपण कुठे बाहेर निघाल्यावर आपल्याला मिळतील आणि आपल्याला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर इतका छान आनंद येईल. मस्त असं 2-3 मिनटं बोललो आम्ही. ॲक्च्युली आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो होतो आणि ते पण तिथेच थांबलेले होते आणि तिथेच आमची जी आहे ती भेट झाली आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पियाने पुढचं सीट सांभाळलं होतं आणि मला तिने मागे बसवलं होतं. पण मी एक गोष्ट रिअलाईज केली आहे की पिया पुढे बसली ना तिला मळमळ होत नाही. मी पण पुढे बसली की मला मळमळ अजिबात होत नाही. मागे जर बसलो ना मागे गाडी थोडी जास्त हलते आय थिंक. त्यामुळे जी आहे ती मळमळची फिलिंग खूप लवकर येते. त्यातल्या त्यात आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं. म्हणजे पियाला मी अर्धा कप दूध दिलं होतं आणि आम्ही 1 कप चहा पिली होती फक्त.
काही बिस्किट वगैरे काहीच खाल्लं नव्हतं. तेवढंच जे आहे ते खाऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती. आणि पोट खाली असलं ना तर ती फिलिंग जरा जास्त येते. आणि ज्यांना काहीच होत नाही ना, म्हणजे जसं पियाच्या पप्पांना काहीच फिलिंग येत नाही, मागे बसवा पुढे बसवा, ते आपले सिच्युएशन कधीच समजून घेत नाही. पण या गोष्टीचा आनंद होता मला की पिया पुढे बसली होती आणि ती एन्जॉय करत होती. मस्त डान्स वगैरे तिचं छान करणं चाललेलं होतं. पण मला काही मागे बसून कम्फर्टेबल फील होत नव्हतं. म्हणून मी तिला म्हटलं, बाई तू हवं तर माझ्या मांडीवर बस, पण मला पुढे येऊ दे. कारण मागे झोपून पण ती फिलिंग काही माझी जात नव्हती, कारण पोट पण रिकामं होतं माझं. सो असा मस्त जो आहे तो आमचा प्रवास चाललेला होता. काही ट्रॅफिक वगैरे पण लागले नाही आम्हाला सकाळी. आणि आम्ही मेहेरला जातोय, तुम्हाला दिसेलच. आम्ही यापूर्वी पण तिथे गेलोय 2-3 वर्षापूर्वी, एक्झॅक्टली मला लक्षात नाही, पण मम्मी, भाऊ, वहिनी असे आम्ही सगळे गेलो होतो. आणि तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. पण हा रस्ता जर लागला ना उर्डी कांचनचा, मला इतकं छान वाटतं. इतक्या नर्सरीज आहेत ना रस्त्याने जाताना, म्हणजे बघूनच इतकं छान वाटतं ना. आणि नेहमी अशी प्लॅन करते मी की रिटर्न येताना इकडून काहीतरी घेईल, पण जेव्हाही ह्या रस्त्याने रिटर्न यायचं म्हणलं ना की खूप रात्र होऊन जाते आणि मग कुठे थांबता येत नाही, किंवा मग असं होतं की ट्रॅफिक एवढी असते की ती जमतच नाही. तर चला आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. खूप छान आहे. आणि आम्ही गेल्या वर्षी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जेव्हा आलो ना त्याच्यापेक्षा छान झालेलं आहे आता. ॲक्च्युली आमचं तिकीट काढून झालं आहे. आम्ही भक्तीन त्यांचं पण काढणारच होतो, पण आमच्याकडे कॅश नव्हती एवढी जास्त, त्यामुळे आम्ही आमचं तिघांचं काढलं आहे. आणि ऑनलाईन ते घेत नाही आहे. आय थिंक ऑनलाईनचं इकडे दुसऱ्याकडे आहे. म्हटलं आता त्यांना येऊ देऊया आणि मगच जे आहे ते पुढचं तिकीट काढून मध्ये जायचं. पिंक पिंक हाताला लावायचं इथे. गेल्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा पियाला असं हाताला लावायला मिळालं नव्हतं, कारण ती तिची हाईट 3 फीटपेक्षा कमी होती, म्हणून तिचं तिकीटच नव्हतं. तर तिला त्याचं खूप जास्त दुःख झालं होतं की मला का नाही मिळाला असा बँड हाताला लावायला. तिला हे बँड लावण्यासाठी आम्हाला किती तुझीवालं तिकीट काढावं लागलंय, कळलं का? लागलं. एकदा येऊन गेलोय म्हणून सगळंच बघण्यात एवढा काही जास्त इंटरेस्ट नव्हता. ॲक्च्युली आम्ही भक्तीन त्यांच्यासाठी बराच वेळ थांबलो, पण त्यांनाही उशीर होत होता. आणि जसं मी सांगितलं की आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, पियाचंही चाललं होतं, तिला थांबायचंही होतं म्हणूसाठी. आणि तिचं असं होतं की मला भूकही लागली आणि अक्षरशः आम्हालाही भूक लागली होती. मग आम्ही इकडे तिकडे थोडाफार टाईमपास करत जे आहे डिसिजन घेतलं की चला म्हटलं आपण थोडं थोडं करत पुढे बघत जाऊया. आणि तोवर ते पण आम्हाला जे आहे ते जॉईन होतील. ॲक्च्युली भक्तीन ते अजून आले नाही, आम्ही मध्ये इथे एंट्री केली. ते माझ्यासाठी काय काय घेशील? कुठला कटिंग कटिंग्स घेऊया ना आपण थोड्या. असं म्हणजे कितीही मला आता माहिती की मी विकत घेऊ शकते, पण तरी पण तो चोरण्याचा आनंद जो आहे ना तो मला नेहमी घ्यायचा असतो. पण इथे एक काका आणि एक काकू आहे. काकाचं काही लक्ष नाही माझ्याकडे, पण काकू तिकडून गपचूप बघताय, तर मी नाही घेऊ शकत. पण मी थोडी तरी कटिंगची चोरी करून जाईल म्हणजे जाईल इथून. आणि पिया मला हेल्प करणार याच्यात. पिया विल हेल्प मी. आम्ही जस्ट ब्रेकफास्टला सुरुवातच केली होती आणि तेवढ्यात भक्ती पण तिथे पोहोचलेली होती. आणि तुम्ही सगळेजणीला ओळखतच असाल. आणि आम्ही छान मस्त ब्रेकफास्ट वगैरे केला. ॲक्च्युली आम्ही सगळ्यांनीच प्लॅन केला होता, तनया वगैरे आम्ही. पण त्यांचं असं होतं की त्यांचंही नेक्स्ट वीकचा काही ना काही प्लॅन आहे आणि कुणाचं काही प्लॅन असतोच, त्यामुळे अचानक काही ठरलं तर जमत नाही. आम्हीही फ्री होतो आणि भक्तीचंही म्हणणं होतं की ती पण फ्री आहे, तर म्हटलं चला जाऊन येऊया. नेक्स्ट टाइम सगळे मिळून मग अजून कुठेतरी जायचं नक्की प्लॅन करू. असं हाय जोरात इकडे बघून सगळ्यांना बोल हाय. असं थांब ग जरा, थांब एक वेळा परत हाय. किती छान आहे बोलतो तू. म्हणून दमेपर्यंत तिच्याकडून हाय मी जे आहे ते रेकॉर्ड करून घेतलं. खूप छान हाय बोलते ती. अनलिमिटेड शुगरकेन ज्यूस इथे मिळतो. याच्यावर ना एक डिटेल व्हिडिओ आम्ही जेव्हा मागे आलो होतो ना तेव्हा मी बनवलेला आहे. तो या व्हिडिओच्या शेवटी मी ॲड करते, तुम्ही जाऊन नक्की त्याला बघा. म्हणजे तिकीट किंवा काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत हे तुम्हाला बघायला मिळेल. फक्त आता ना एक गोष्ट इथे ॲडिशन जी आहे म्हणजे ती ॲड झाली आहे. तर इथे आधी फक्त स्विमिंग पूल होता, तर आता जो आहे ना इथे स्विमिंग पूलसोबत वॉटर पार्क आणि रेन डान्स हे पण ॲड झालेलं आहे. तर आम्ही इथे आता बोट राईड घेत होतो. जाण्यासाठी इकडे छान स्माइल दे. इकडे बघ माझ्याकडे.
मागे झोपून घ्यायचं. मी आणि भक्ती काही पाण्यात उतरलेलो नव्हतो. बाकी या चारींनी भरपूर मज्जा केली. पिया, मनू यांनी पण छान मज्जा केली. आणि त्यानंतर जे होतं ना, आम्ही जेवणाच्या टाईमपर्यंत आम्ही तिथेच होतो, स्विमिंग पूल आणि वॉटर पार्कजवळ. त्यानंतर आम्ही जेवणासाठी निघालेलो होतो आणि बाहेर आल्यावर असं होतं की आपल्याला आयतं नीतं जेवण मिळतं आहे. काम तर काही नसतं आपल्याला, पण आपण जेवण मात्र पोटभर करत असतो, कारण मेनू पण तेवढे असतात आणि क्वांटिटी पण आपण जास्त घेतो. तर छान होतं जेवण. नाश्ता पण सकाळचा छान होता. कम्पॅरेटिव्ह मी बऱ्याच 2-3 अशा ज्या आहेत ना प्लेसेसवर गेली, त्याच्या कम्पॅरेटिव्ह मला असं वाटतं की मेहरचं जेवण थोडं चांगलं आहे. आणि त्यानंतर आम्ही जादूचा शो बघायला आलो होतो. खूप छान. आम्ही गेल्या वेळी पण हेच होते शो दाखवणारे आणि आता पण ना त्यांचा खूप छान शो होतो आणि मुलांना खूप एक्साइटमेंट असते ती बघण्याची. तुम्हाला पण त्यांचं एक जे आहे ते मॅजिक मी दाखवते, बघा तुम्ही. और आप ये साहब की मुट्ठी बंद करिए सर, आप वो साहब को करो और आप ये मैडम जी को कर दीजिए, आप यहाँ कर दीजिए और आप नहीं कर सकते इसीलिए तो मैं बोल रहा था कितना बार किए आप लोगों के लिए फूल बोले थे ना कमल, आपके लिए फूलों की खुशबू आएगी। रुको रुको रुको, क्या चीज आएगी? और वो खुशबू गार्डन से मंगाऊं या साईं बाबा के मंदिर से मंगाऊं? मेरे हाथ में मंगाऊं या आप लोगों के हाथ में? हाँ आणि काय आहे तिचे एक्सप्रेशन मग काय काय डक. पिया छोटे छोटे हैं देखो. पिया कुठून भेटतंय पण तुमच्या आता काहीच नाही. ती पकडायला चालली. ये माझ्याकडे ये वर हात कर, खाली नाही येणार. वर कर, वर हात कर. चालू केले घ्या पटापट. मला घ्या. छोटं घे चालू. मला नाही भेटत ते. माझ्याकडे अजून नाही. ये माझ्याकडे. प्लीज यार ले लो ना. अरे पड़तो यार तो. जे सस्यासारखे दिसणारे प्राणी तुम्ही बघितलेत ना, तर ते पण लास्ट टाइम इथे नव्हते. ससे होते इथे. आम्हाला आता ह्यावेळेस काही ससे दिसले नाही, पण ते हॅमस्टर म्हणतात त्यांना. पियाने गुगलवरच बघितलं होतं की इथे जे आहे ते हॅमस्टर आलेले आहेत म्हणून, आणि तिला ते बघायला खूप जास्त आवडतं. त्यातल्या त्यात ते जवळून पण बघायला मिळत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हातावर असे पक्षी येऊन दाणे खात होते ना, तर ते पण इथे लास्ट टाइम नव्हतं किंवा आमच्याकडून सुटलं असेल, आय डोंट नो. पण हे पण आम्हाला नवीन होतं आणि खरंच इतकं छान वाटतं ना ते हातावर पक्षी येऊन खातात तेव्हा. आपण मल्टिपल व्हिडिओज घेऊ शकतो त्यांच्यासोबत.
छान वाटतं, म्हणजे एक आठवण पण राहते आणि पहिल्यांदा असं पक्षी आमच्या हातावर येऊन जे आहे ते दाणे वगैरे खाल्लेले आहेत. मस्त वाटलं खूप. आणि तिथे ना आपण एक वेळाने आपण एकदा झालं आपलं की परत तुम्ही लाईनमध्ये लागा, तुम्ही सेकंड टाईम परत जाऊ शकतात, तर ते पण एक छान असतं. अजून 2-4 अजून बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. आम्ही तर निवांत होतो त्यामुळे पूर्ण आम्ही फिरलो नाही. तिथे राईड्स आहेत, आम्ही एकही राईड घेतली नाही, बैलगाडा म्हणा किंवा ट्रॅक्टर वगैरे ते पण आम्ही घेतलेलं नाही, कारण खाऊन आम्हाला फक्त बसायचं होतं. आणि इथेही ना टॅटू वगैरे काढून मिळत होता, तर हा पियाला काढायचा होता. 2-3 वेळा आम्ही इथे आलो पण बऱ्याच वेळा गर्दीच होती, तर फायनली जायच्या आधी जो आहे तिच्या हातावर टॅटू काढून मिळाला. परत ते असे छोटे छोटे मटके असतात ना मातीचे, ते पण आपल्या हाताने म्हणजे थोडं आपण हेल्प करून जे आहे ते आपल्याला बनवून देतात. त्यांचे चार्जेस असतात आय थिंक 50-100 रुपीज असं काहीतरी. आम्ही ते काही केलं नाही. आणि लास्ट आता इथे हुरडा पार्टी चालू होती. तसं याच्यानंतर आपल्याला इव्हिनिंग स्नॅक्स पण मिळतो, ज्यामध्ये भेळ मिळते आणि चहा वगैरे मिळते. तर आम्ही इथे आता छान जे आहे ते हुरडा पार्टी एन्जॉय करतोय. मस्त वाटतं असं खाली बसून जे आहे, जसं आपण शेतामध्ये जाऊन बसतो तसं. मनूचं इथे कॅटसोबत खेळणं चालू होतं. गंमत बघा, मनूला कॅटला पकडायचं होतं आणि पिया मात्र कॅटला भरपूर घाबरत होती. सो ज्याची त्याची आवड असते इथे. आणि म्हटलं चला ह्या मस्त अशा व्ह्यूसोबत जो आहे तो आपला व्हिडिओ देखील संपवूयात. भेटूयात आपण पुढच्या आपल्या रेग्युलर रुटीन व्लॉगमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.